सोलापूरमधल्या कमांडो ड्रेसमध्ये आलेल्या तिघांनी बेरोजगारीचा फायदा घेऊन महाराष्ट्र कमांडो फोर्स नावाची बनावट भरती प्रक्रिया राबवली। पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावरती असणाऱ्या सांस्कृतिक मंडळावरती झालेल्या या भरतीमध्ये अनेक कुटुंबातले 91 विद्यार्थ्यांकडून 5,34,000 रुपये घेण्यात आलेले होते। मैदानावरती माजी सैनिकांना तिघांना भरती प्रक्रियेबाबत परवानगी विचारल्यानं ह्या बनावट भरती प्रक्रियेचा भांडाफोड झाला। फसवणूक होत असल्याचं लक्षात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी ह्या तिघांना पकडून सिटी चौक पोलीस ठाण्यामध्ये आणलं। विशाल मोहन देवळे, विकास बापू माने, सनी लाला बागाव अशी ह्या 3 आरोपींची नाव आहेत आणि तिघही सोलापूरला राहणार आहेत। ह्या तिघांवरती गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय। नमस्कार, मी ACP शिंदे, सिटी डिव्हिजन, छत्रपती संभाजीनगर। काल दिनांक 25/12/2024 रोजी सांस्कृतिक क्रीडा मंडळ छत्रपती संभाजीनगर येथील ग्राउंडवर महाराष्ट्र कमांडो फोर्स या नावाने 3 इसमांनी काही उमेदवारांच्या मुलाखती घेणे, त्यांची रिक्रुटमेंट करणे यासारखे बेकायदेशीर कृत्य केलेले आहे। विशेष म्हणजे या महाराष्ट्र कमांडो फोर्सचं कोणतंही रजिस्ट्रेशन नसल्याने ही भरती पूर्णतः बेकायदेशीर होती। या बेकायदेशीर भरतीमध्ये विशाल मोहन देवळे, विकास बापू माने आणि सनी लाला बागान या तिघांनी मिळून जवळजवळ 91 विद्यार्थ्यांचे 3, 6 ते 12,000 असे वेगवेगळ्या प्रकारे पैसे, काही ऑनलाईन तर काही रोख स्वरूपात असे जवळजवळ 5,34,000 रुपये गोळा केले। याची माहिती त्या विद्यार्थ्यांना मिळाल्यानंतर, हा प्रकार जो बोगस आहे माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली असता आमच्या सिटी चौक पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी तत्काळ त्या ठिकाणी गेले आणि या तिघांना जे बेकायदेशीर कृत्य करत होते त्यांना तत्काळ ताब्यात घेण्यात आले आणि त्यांना पोस्टेला आणून त्यातील जो पीडित विद्यार्थी आहे निखिल निंबा बागुल याच्या फिर्यादीवरून सिटी चौक पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर 427/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 318(4) (4) आणि 3(5) याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास सिटी चौक पोलीस स्टेशनचे API दिलीप चंदन यांच्याकडे देण्यात आला आहे। दिलीप चंदन यांनी या गुन्ह्यातील 3 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडे मिळून आलेले रोख रक्कम 3,35,800 रुपये जप्त केलेले आहेत। तसेच आरोपींकडे मिळालेली क्रेटा गाडी सुद्धा जप्त करण्यात आली आहे आणि अधिक तपासाकरता त्यांनी या 3 आरोपींना मान्य कोर्टासमोर हजर केले असता कोर्टाने त्यांचा 1 दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे। पुढील तपास API दिलीप चंदन हे करत आहेत। पैसे तर परत मिळतील, परंतु त्यासाठी त्यांना कोर्ट ऑर्डर करावं लागणार आहे, कारण आता हे जप्त झालेले आहेत कोर्टाच्या आदेशाने आणि त्यांना ते जे दिलेले आहे त्याची पावती असेल किंवा ऑनलाईन असेल अशी कोणती तरी त्या याची खून असावी तरच कोर्टाची ऑर्डर होईल त्याची, आणि कोर्टाची ऑर्डर झाली तर त्यांना मिळून जाईल ती। अशा प्रकार घडू नये म्हणून आपण काय आवाहन करणार? आम्ही यासाठी जनजागृती करू शकतो, आपल्या माध्यमातून पण सांगू शकतो की असे जे कोणी बेरोजगार युवकांचा गैरफायदा घेत आहेत, आपल्या बुलबुल्या अशा जाहिराती देत आहेत। विशेष म्हणजे ही कोणत्याही अधिकृत पेपरला जाहिरात आली नव्हती, याची आपल्या व्हॉट्सअपवर जाहिरात आलेली आणि त्याला आपले मुलं नोकरीच्या तलाशमध्ये जे मुलं आहेत ते भुललेले आहेत। तर अशा ज्या बोगस जाहिराती त्यांना कुणी भुलू नये आणि असे बळी पडू नये असं मी आपल्या मार्फतीने आवाहन करतो।